यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उमरखेड हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अस्टीकर असतील आणि संजय देशमुख असतील यांनी पक्षासोबत मायबाप मतदारांच्या मतदानासोबत गद्दारी केल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं धोंडी धोंडी पाणी दे, शेतकऱ्याला कर्जमाफी दे, धोंडी धोंडी पाणी दे, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा दे, धोंडी धोंडी पाणी दे, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दे. म्हणजे पक्षासोबत गद्दारी केल्यानंतर सुद्धा शिवसेना शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करते आहे. या ठिकाणी शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा आहेत. काय सांगाल, शिवसैनिक म्हणून काय मागणी आपली सरकारकडे आहे? संजय देशमुखांनी गद्दारी केली, नागेश पाटील अस्टीकर यांनी. शिवसेना आहे नेहमीच 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्याच्यामध्ये असलेली असते. बरोबर आहे, बरोबर आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, अशा महत्वाच्या विचार पुन्हा एकदा शिवसैनिक मोठ्या पोटतिडकीने या ठिकाणी आंदोलन करतात. आणि आता हे सर्व शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. शिवसैनिकांच्या हातामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. काय भावना आहे आपले शिवसैनिक म्हणून? खासदार संजय देशमुखांनी गद्दारी केलेली आहे. 1 नंबर नालायक निघला. अच्छा, गद्दारी करून. काय शेतकऱ्यांची कोणती मागणी घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ ठिकाणी चाललेलं आहे? माफी झाली पाहिजे 2 लाखापर्यंत बिना शर्ती अटी. बरोबर आहे. पीक विमा भेटला पाहिजे, पीक विमा भेटला पाहिजे. अशा महत्वाच्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला चाललो. लक्षात घ्या, ही सर्व शिवसैनिक आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने खासदारांनी पक्षासोबत जनतेसोबत गद्दारी केल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, यांना पीक विमा आणि सरसकट कर्जमाफीच्या संदर्भाने निवेदन सादर करणार आहेत. पंढरी पाटील, यवतमाळ अपडेट.